सावली, नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. थँक्यू सो मच. धोका टळलाय. बाहेर गेलेला सगळा माल आपल्या गोडाऊन मध्ये परत आलाय. विठुरायाची कृपा. अहो, तुम्ही चला माझ्यासोबत. देवा, बारीक लक्ष ठेवा. विठुराया, आजवर न मागता तो सगळं काही देत आलायस रे. आज सुद्धा आमच्यावर इतकं मोठं संकट आलं होतं, पण ते तुझ्यामुळे टळलंय. असाच कायम आमच्या पाठीशी उभा राहा. सारंग, हे घे. सारंग, खूप नशीबवान आहेस तू की तुला सावलीसारखी बायको मिळाली. सावली, एक बोलू का ग? हां, बोला ना. मी सारंगला खूप जवळून ओळखते. खूप साधा, सरळ, संवेदनशील मुलगा आहे तो. म्हणूनच ना तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ते बघता मला त्याची खूप काळजी वाटत होती. पण खरं सांगू का, तू आल्यानंतर माझी काळजीच मिटली. तू खरंच एका सावलीप्रमाणे त्याच्या आयुष्यात आलीस. त्याच्यावर खूप प्रेम करणारी, त्याला समजून घेणारी, सांभाळून घेणारी बायको त्याला त्याच्या आयुष्यात जोडीदार म्हणून लाभली. मी आहे यांच्यासोबत, यांची सावली. हा, आयते संधी आली आपल्या दारात. त्याचा फायदा करून घ्यायला नको. पण मॅम ऐका ना, मी काय म्हणते, म्हणजे या अशा आयत्या चालून आलेल्या अपॉर्च्युनिटीज खूप डेंजरस असतात. आपणच खोदलेल्या खड्ड्यात आपण अडकू शकतो. देवगा, तू ना उगाच सारखं सारखं निगेटिव्ह बोलू नकोस. या अशा अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेऊनच तर मी इथवर पोचले. आणि आता ही संधी मला अजिबात सोडायची नाहीये. मीही नाही सोडणार. ऐश्वर्या, काय मोठं काम केलंस ग तू. हाऊ डिड यू मॅनेज? थँक्यू सो व्हेरी मच. म्हणजे मला आवडलं असतं हे क्रेडिट घ्यायला, पण मी काहीही केलेलं नाही आहे. म्हणजे सावली सनस्क्रीन खराब निघाली ते मी नाही केलं आहे. तू नाही केलंस, मग कोणी केलं? माहीत नाही, मी पण फिगर आउट करण्याचा प्रयत्न करते, पण मलाही अजून कळलेलं नाही आहे. हां, म्हणजे कॉस्मॅटिक्समध्ये कधी कधी असं होतं की एखादी बॅच खराब निघते, मॅन्युफॅक्चरिंग नीट होत नाही, त्यामुळे त्यात प्रॉब्लेम्स येतात. बहुतेक आपलं नशीब बलवत्तर आणि सारंगचं नशीब वाईट, म्हणून असं काहीतरी घडलं असेल. व्हॉटएव्हर. पण जे काही झालंय ते आपल्या पथ्यावर पडलेलं आहे. सो आता पुढे काय प्लॅनिंग? पुढे त्या मुलीचं नाव काय आहे जिला रॅशेस आले? स्वरा. स्वरा. ती स्वरा आता मीडिया समोर आली पाहिजे, मग मजा येईल. होईल. एक रिपोर्ट आहे माझी खास आहे ती. तिला एक फोन केला तर शी विल मॅनेज. परफेक्ट. पण मॅम, आपल्याला तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आहे ना. तिने सारंग सरांना सगळं सांगितलं तर? नाही, एक मिनिट शिवानी, शी इज राईट. त्या स्वराला जी रॅश आली आहे ती जगासमोर आली पाहिजे, पण आपलं नाव नाही आलं पाहिजे, स्पेशली तुझं. आय डोंट अंडरस्टँड. तुम्ही एवढं कॉम्प्लिकेटेड का करताय सगळं? जसं आहे तसं करून टाका ना सरळ. नाही मॅम, जर एका कामातून 2 फायदे होत असतील तर का नाही घ्यावे? एक सेकंड, आपण असं करू शकतो, आपण त्या स्वराला सांगायचं तू डिरेक्टली व्हिडिओ रेकॉर्ड कर आणि टाक सोशल मीडियामध्ये. पण आता हे तिला कोण सांगेल? त्यासाठी माझ्याकडे एक माणूस आहे, तोच हे करू शकतो. चला ना, कामाला लागा. काहीही करून तो व्हिडिओ उद्यापर्यंत व्हायरल झाला पाहिजे. सारंग, संकट खूप मोठं होतं, पण निभावून नेलं आपण.
पण असं संकट पहिल्यांदा फेस केलं आपण. हो, पण आपण पार तर पडलो ना. मग आता बाकीचा विचार कशासाठी करायचा? सोडून द्या. बबलू, खूप मोठं काम केलंस तू. सगळे बॉक्स चेक केलेस ना? अरे सारंग, त्यांनी सगळे बॉक्स चेक केले असणार म्हणूनच घरी आला, नाही तर कशाला घरी गेल तो, है ना बबलू? दादा, काय झालं? बॉक्स आलेत, मोजले सुद्धा, पण एक बॉक्स गायब आहे. गायब आहे? बॉक्स गायब आहे म्हणजे? बबलू, तू सगळं नीट चेक केलंस ना? 10 वेळा बघितलं, इनवाईस, चलन, स्टॉक बुक सगळं चेक केलं, पण एक बॉक्स गायब आहे. आता नेमका तो एक बॉक्स असेल कुठे, कसं समजणार आहे? आणि त्याच बॉक्स मधली क्रीम जर कोणी वापरली तर? मॅडम, रिपोर्ट. स्वरा, तुला इतका त्रास होतोय तर तू का काम करतेस? जा बघू घरी, आराम कर. नाही मॅडम, हे काम महत्त्वाचं आहे. मॅमला रिपोर्ट सबमिट करायचे आहे. अगं पण तू आधी डॉक्टरांकडे जा, कारण अशा वेळी फक्त स्किनवरच त्याचे रिॲक्शन्स नाही होत, जीवावरही बेतू शकतं. खरं तर तू सावली सनस्क्रीन विरोधात ॲक्शन घ्यायला हवीस. ॲक्शन घ्यायची म्हणजे तू केस कर ह्यांच्या कंपनीवर. मॅडम, पण ही सनस्क्रीन तर आपल्या सारंग सरांचीच आहे ना. म्हणूनच म्हणते स्वरा, आता तुला जसा त्रास होतोय तसा त्रास इतर कोणाला होऊ नये म्हणून तू त्यांना सावध करायला हवंस ना. त्यांचे प्राण वाचवायला हवेस. आणि कंपनी कितीही मोठी असली म्हणून त्यांना इतर कोणाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तर मिळत नाही ना. मॅडम, बरोबर आहे तुमचं, पण मला ही इतकी मोठी गोष्ट वाटत नाही. स्वरा, ही गोष्ट तुझ्यासाठी मोठी नसेल पण इतर लोकांसाठी तर असू शकते ना. मी काय म्हणते, तू जा घरी, तुला इतका त्रास होतोय ना, तू आराम कर घरी जाऊन. पण मॅमला रिपोर्ट. स्वरा, मी बोलेन मॅडमशी. स्वरावर जीव आहे ना तुझा? तिच्यासाठीच जगेन, तिच्यासाठीच मरेन वगैरे वगैरे म्हणत असतोस ना नेहमी. अरे मग बघ तिची काय अवस्था झालीये ते. आणि ज्यांनी तिची अशी अवस्था केली आहे तू त्यांना असंच सोडून देणार आहेस? तू धडा नाही शिकवणार त्यांना? ऐश्वर्या, मला असं वाटतं देवच माझ्या बरोबर आहे, तोच हे सगळं घडवून आणतोय नाही का. लोक म्हणतात ना, चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच होतं. लोकांना कुठं माहिती आहे, वाईट माणसांबरोबर सुद्धा कधी कधी चांगलं होतं.